हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आज आहे बैलपोळा आणि 9:30 वाजलेले आहेत सकाळचे. मी रुद्रला स्कूलमध्ये सोडून आलेले आहे आणि म्हणलं चला आता पूजा वगैरे मांडून घेऊयात. तर मी तर काय गणपती गौरी वगैरे बसवत नाही, त्यामुळे मला डेकोरेशन वगैरे जर करायचं असेल तर मला प्रचंड आवडतं आणि त्यामुळे मी ठरवलं होतं की चला यावेळेस मस्त बैलपोळ्याचं आपण खूप छान पूजा वगैरे मांडूयात. आणि मग तेच डेकोरेशन करता करता पूजा वगैरे मांडता माझा स्वयंपाक पण चालू होता. तर मी इकडे पुरणाची तयारी करत होते आणि प्रत्येक गोष्ट एकच सण म्हणजे आपल्याला एकट्याला जेव्हा करायची असते ना तेव्हा खूपच धावपळ होते. तर अशा पद्धतीने मी पूजेची तयारी करून घेतलेली होती. तर ज्यांच्या घरी गणपती वगैरे असतात ना त्यांना बघ 5 दिवस 10 दिवस म्हणजे असं डेकोरेशन वगैरे करायला ते छान वाटतं. तर माझ्याकडे मग गणपती नसतात म्हणून म्हटलं आता बैलपोळ्याचं जे डेकोरेशन आहे ते खूप सुंदर करूयात. आणि त्यासाठीच मी जे धान्य वगैरे आहे ते अगोदरच 2 दिवस अगोदर पाटावरती लावलेलं होतं माती वगैरे स्प्रेड करून. आणि हा जो बैलपोळा हा जो सण आहे तो म्हणजे पोळा हा सण जो साजरा केला जातो तो पोळा हा सण शेतकऱ्यांकडून वर्षातून एकदा हा सण साजरा केला जातो आणि वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. तर या दिवशी बैलांना आंघोळ घालून सजवले जाते आणि तसेच पुरणपोळीचा आणि गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. तर म्हणजे जे बैल असतात ते वर्षभर राबतात आणि त्यांना एक दिवस तरी विश्रांती मिळावी म्हणून हा सण साजरा केला जातो. तर त्यांना आज म्हणजे मान सन्मान दिला जातो, त्यांची पूजा केली जाते, त्यांना त्यांचे जे स्वच्छ आंघोळ घालून त्यांना रंगरंगोटी केली जाते, त्यांच्या अंगावरती छान छान नक्षीकाम केलं जातं आणि त्यांची पूजा केली जाते. तर काही गावांमध्ये अशी देखील प्रथा आहे की संध्याकाळच्या टायमाला त्यांची मिरवणूक काढली जाते. तर आमच्या अहमदनगर डिस्ट्रिक्टमध्ये हे केलं जातं. काहींकडे फक्त घरीच पूजा केली जाते बैलांची. तर अशा पद्धतीने मी देखील माझ्याकडे जे बैल होते चिनी मातीचे होते, मला मातीचे बैल इकडे भेटले नाहीत, त्यामुळे मी याच बैलांची पूजा केली होती. त्यांना धुवून वगैरे घेऊन त्यांच्यावरती राजा सर्जा असं नाव लिहिलं होतं, जे काही कॉमन नाव असतं. सो म्हणलं चला आपण पण खूपच छान बैलांची पूजा वगैरे करूयात. आणि गावाकडे पण असंच केलं जातं, कलश वगैरे ठेवून इव्हिनिंगच्या टायमिंगला जेव्हा बैल पोळ्यातून बैल घरी येतात तेव्हा त्यांची नजर काढली जाते. त्यांना समोर जे गहू असतात ते गव्हाचा असा चौक भरला जातो आणि त्यांना ते खाण्यासाठी दिले जातात. म्हणजे या दिवशी त्यांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य देखील दाखवला जातो. त्यांच्या अंगावरती खूप छान छान अशा शाली वगैरे टाकलं जातं आणि आज त्यांना एक वेगळाच मान दिला जातो. तर बैलाची शिंगे रंगवली जातात, त्यांना झूल माळा आणि पायामध्ये घुंगरू देखील बांधले जातात. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने बैल सजवली जातात. तर बैलपोळा हा जो सण आहे तो खरं तर शेतकऱ्यांसाठी खूप मोठा सण मानला जातो आणि वर्षभर जे बैल आपण जशी मेहनत करतो, मी जसं सांगितलं की मला असं डेकोरेशनची वगैरे खूप आवड आहे आणि जसं की मी गणपती बसवत नाही आणि मग गौरी वगैरे माझ्याकडे नसतं, त्यामुळे मग ते जे माझी हौस आहे डेकोरेशनची वगैरे ती होत नाही. त्यामुळे मग मी असं ठरवलं की चला आपण आता 1 दिवसाची ज्या पूजा असतात ना आपल्याकडे, मग ते वैभव लक्ष्मी असू द्या किंवा बैलपोळ्याची पूजा असू द्या किंवा हरतालिकेची पूजा असू द्या, कुठलीही पूजा असू द्या, म्हणजे मला खूप आवडतं, मला खूप देवाची आवड आहे आणि पूजा वगैरे करायची म्हटले की घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येते, प्रसन्न वाटतं. त्यामुळे म्हटलं चला सुंदर अशी पूजा मांडूयात. आणि मग हे जे गणपती आहेत तर तो ॲक्च्युली गणपती ठेवायचा नव्हता, पण मग मला नंतर एक आयडिया आली की म्हटलं चला आपण एक सुंदर असं गणपतीचं देखील असं दाखवू शकतो. तर त्या पद्धतीने एक गणपती ठेवून घेतला आणि त्याच्या साईडने देखील धान्य टाकलेलं आहे, बट ते आता
लगेच एक दिवसात उगवणार नाही. मग आता ते बघूयात आपण हरतालिकेपर्यंत उगवतोय की काय. तर तेव्हा देखील मी सुंदर पूजा मांडणार आहे, तो देखील व्लॉग नक्की बघा तुम्ही. तर जर आपल्याला आवड असेल ना तर आपल्याला नक्कीच सवड मिळते. असं लोक म्हणतात की बाबा छोटं मुले कसं टाइम भेटणार, काय होणार, तर असं अजिबात नाही. जर आपल्याला कुठल्याही गोष्टीची आवड असेल तर आपण वेळात वेळ काढून आपली जी आवड आहे ती जपायला पाहिजे. प्रत्येक स्त्रियांनी प्रत्येक घरामध्ये रोजची जी कामं आहेत ती असतातच, पण स्वतःला जे काम आवडतं ना ते नक्की केलं पाहिजे. त्यामुळे त्यांचा जो स्ट्रेस लेवल असतो तो कमी होतो आणि त्या फ्री माइंडेड राहतात. सो माझं जेवण वगैरे बनवूपर्यंत इकडे बघा, आमच्याकडे कुठलीही पूजा असू द्या ते पूजासमोर गाड्या ह्या अशा दिसणारच. तर नैवेद्य दाखवायला आणूपर्यंत आमच्याकडे इथे गाड्यांची पार्किंग वगैरे पण झाली होती. आणि मग मी पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे केला होता. आमटी, भात, कुरडई, पापड, पुरणपोळी, भजे आणि दूध. तर असा नैवेद्य दाखवला होता. आणि जे ते चवर असतं ते काहीतरी एक्झॅक्टली नाव नाही आठवते, ते बैलांच्या शिंगामध्ये घातलं जातं, तर ते मला नव्हतं भेटलं. आणि हे देखील असं आपण जे कणिक असते त्याचं तळून केलं जातं आणि ते बैलाच्या शिंगामध्ये घातलं जातं आजच्या दिवशी, आणि ते प्रसाद म्हणून देखील खाल्लं जातं. तर मी ते बनवलं होतं. तर मी मांडलेली पूजा तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.